मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे अल्पवीन कुयज्ञा दुसाणे हिच्यावर नराधमाने केलेल्या बलात्कारानंतर केलेल्या निर्गुण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी वणी शहरात बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी संताजी चौक ते वणी पोलीस स्टेशन असा प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला। सुवर्ण सोनार समाज, वणी ग्रामपंचायत, संयुक्त जयंती कमिटी आणि वणीतील सर्व समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता संताजी चौकातून झाली। अशा नराधमाला फाशी झालीच पाहिजे, पीडित कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा घोषणा देत नागरिकांनी पोलीस स्टेशनपर्यंत संतप्तपणे मोर्चा काढलाय। पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले। निवेदनात आरोपी विरुद्धचा खटला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पाकड यांनी संताप व्यक्त करत म्हटले की अशा हैवानाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून भर चौकात फाशी द्यावी। भविष्यात कोणी असा अत्याचार करण्याची हिंमत करू नये आणि पीडित कुटुंबियाला खरा न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे। मोर्चाचे नेतृत्व सुवर्णकार सोनार समाजाचे अध्यक्ष संजय खरोटे, उपाध्यक्ष गणेश बावीसकर, कार्याध्यक्ष सुमित वडनेरे, सचिव अक्षय सोनवणे, नरेंद्र वडनेरे, चंद्रकांत सोनवणे, राजेंद्र जाधव, नाना रणधीर, चंद्रकांत रणधीर, नाना अहिरराव, जयेश जाधव, अशोक दुसाने, सुरेश वर्मा, योगेश दुसाने, हेमंत वडनेरे यांनी केले। याशिवाय सरपंच मधुकर कड, उपसरपंच विलास कड, कृषी उत्पन्न बाजार सभापती प्रशांत आप्पाकड, बाळासाहेब घडवजे, बाळासाहेब गायकवाड, प्रतिष्ठित व्यापारी महेंद्र पारक, प्रवीण बोरा यांच्यासह वणीतील विविध समाजातील शेकडो तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मानुष घटनेमुळे संपूर्ण वणी परिसरात रोषाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी एकमुखी मागणी नागरिक करीत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रितेश पारक, वणी। मालेगाव नजीक डोंगराळ्यामध्ये जे आपल्या लहान बालिकेवर म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये आसपासमध्ये तयार होतात। कारण या निरागस 3-3, 4-4 वर्षाच्या बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या केली गेली। म्हणजे आपण विचार करतो आज जग इतकं पुढे चालू आहे, आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पढाव। आज महिलांना बरोबरीने सगळीकडे आपण सन्मान देतो, परंतु ज्या समाजामध्ये अशा काही नीच प्रवृत्ती आहे जन्माला आल्या आहे, आपण निश्चितच अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे। अशा लोकांबद्दल आपण नेहमी समाजामध्ये सतर्कता पाळली पाहिजे। कारण असे लोक जन्माला येतात आणि काही कारण नसताना वाद कोणाचे असो, परंतु अशा छोट्या 3-3, 4-4 वर्षाच्या बालकांवर जो अत्याचार होतो तो कुठलाही समाजाचा असो, पण शेवटी ती जबाबदारी आपल्या समाजाची आहे। अशा लोकांची काळजी करणं, अशा नीच प्रवृत्तीला समाजातून बाहेर ठेवणं किंवा त्यांना धडा शिकवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। कारण एखादी गोष्ट घडल्यावर आपण 2 दिवस निषेध करतो, पण परिवारावर आता पूर्ण आयुष्यभर त्यांना ह्या गोष्टीचं मनाला खंत राहील तर आपल्याकरता कोणी पुढे आलं नाही किंवा आपला हा बालक काही कारण नसताना आपल्या हातातून गमावला गेला। तर मी हेच सांगेल शासनाला आणि आपल्या सर्वांना, शेवटी शासनाचं काम करणार आहे, परंतु ही जबाबदारी आपल्या समाजाची आहे। समाजाच्या आजूबाजू आपल्या लोकांची, नवतरुणांची आहे की असे लोक प्रत्येक गावात आहेच। आपल्याला माहिती आहे सगळे ठिकाणी असे लोक असतात, पण त्यांना योग्य वेळी त्यांना शासन करण्याचं काम, त्यांना धडा शिकवण्याचं काम हे समाजानेच केलं पाहिजे। कारण समाज कोणता असो, प्रत्येक समाजाची काळजी प्रत्येक समाजाच्या घटकाने केली पाहिजे। कारण आपण बघा एवढे वणी, आपण वणीमध्ये एवढे नवजवान लोक आहे, इथे लोक व्यसनाधीन असतात आणि व्यसनामधून अशा कृत्य केले जातात। जो चांगला असतो त्याच्यात ही कधी कल्पना सुद्धा येणार नाही अशा गोष्टी करण्याची। हे जे व्यसनामध्ये असतात 24 तास त्यांचा बी बंदोबस्त झाला पाहिजे। कारण ते व्यसनात असतात तर त्यांना व्यसन पुरवण्याचं काम बी आपल्यातून समाजातून काही लोक करतात, त्याचा पण आपण निषेध केला पाहिजे। अशा लोकांवर सुद्धा कारवाई करण्याकरता आपण पुढे आलं पाहिजे। कारण ते व्यसन होणं बंद करतील, हे गांजा पिणं, दारू पिणं, दिवसभर नशेत राहणं, वेगवेगळ्या प्रकारचे नशा करणं, ह्या गोष्टीमधून अशा गोष्टी घडल्या जातात। याकरता समाजाने सतर्क राहून शासनाला, पोलीस स्टेशनला ह्या वेळोवेळी माहिती देऊन यांचा बंदोबस्त केला पाहिजे। जे बी लोक आपल्या परिसरात आपण हे काही उद्योग करत असतील रिकामं, त्यांच्यावर सुद्धा आपण कडक नजर ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे, तेव्हा अशा गोष्टी घडणार नाही। निश्चितच आज आपण वणीकरांतर्फे एक मोर्चा काढून आज शासनाला याचं निवेदन देतोय, ज्या माणसाने इतकं घाण कृत्य केलं त्याला निश्चितच सजा कडक म्हणजे फाशीसारखी सजा झाली पाहिजे, जेणेकरून
पुन्हा दुसरं कोणी करणार तो विचार. आज आपल्या महाराष्ट्रात जी घटना घडली ती फारच लज्जास्पद घटना आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी ज्या चिमुकलीवर जो अत्याचार झालाय तो अत्याचार म्हणजे खूप घृणास्पद आहे. या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालू आहे. त्याकरता मी माननीय देवेंद्रजींना एक विनंती करीन की आपण अशा नराधमांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टावर ही केस घेऊन ह्या कुटुंबाला गेल्या इथून पुढे 6 महिन्यात न्याय मिळाला पाहिजे. मी आमच्या सर्व वणीकरांच्या वतीने दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना असं निवेदन देतो आणि ह्या चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि असे नराधम परत जन्माला येणार नाही असं कृत्य करणाऱ्यांना त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा प्रवृत्ती जर नसेल शासनाला जमत तर आपण कायदा हातात घेऊन या ठेचले पाहिजे. मी तर ह्या मताचा आहे, कारण की असा जो प्रकार होतोय तो अतिशय घृणास्पद आहे आणि अशा नीच प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि शासनाला एवढंच कळवतो की आपण तात्काळ याचा निर्णय घेऊन त्याला त्वरित फाशी द्यावा आणि फाशी तर चौकात दिली पाहिजे. मी ह्या मताचा आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला त्या पद्धतीने ह्या आरामखोरांचा चौरंग करून यांना चौकातच फाशी दिली पाहिजे असं मी सर्व वणीकरांच्या वतीने परत एकदा जाहीर निषेध करतो आणि त्या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मालेगाव तालुक्यात डोंगराळ या गावामध्ये जो 2-3 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, एक यज्ञ दुसाने म्हणून या मुलीवर 4 वर्षाचं वय या 24 वर्षाच्या नराधामाने जो काही अत्याचार केला आणि त्या ठिकाणी तिला दगडाने ठेचून मारलं, अशा प्रवृत्ती जर जन्माला आल्या तर आपण सर्व जनतेला त्या ठिकाणी आज प्रत्येकाच्या मुली असतील, आई बहीण त्यांनी सांभाळायच्या कशा, अशा प्रवृत्ती ज्या निर्माण झाल्या, या प्रवृत्ती सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकारला विनंती करतो किंवा सरकारची जबाबदारी म्हणून सरकारने ताबडतोब हा जो मॅटर आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन त्या ठिकाणी ताबडतोब त्याचा निकाल दिला पाहिजे आणि त्या नराधमाला त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे. कारण हे नराधम जर असे प्रत्येक ठिकाणी जर जन्माला आले तर आपल्या मुली नातू यांना सांभाळायचं कसं? कारण प्रत्येक जण आज शाळेत जातात, कोण पुढे जातात. आत्ताच महेंद्र शेट्टी सांगितल्याप्रमाणे जे व्यसन आहे, व्यसनामध्ये काही करतात तर पहिले व्यसन बंद करण्याचं काम झालं पाहिजे, त्याच्यानंतर ह्या प्रवृत्ती कमी होतील. अशा प्रवृत्तींना शासनाने कठोर न्यायालयात त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचा खटला चालून ताबडतोब त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे. मी वणी ग्रामपालिकेतर्फे, वणी गावातर्फे त्या कुटुंबाला आणि त्यांना थोडासा धीर मिळावा आणि त्या यज्ञाला तिच्या आत्म्याची शांती लाभो अशी आदरांजली व्यक्त करतो आणि जाहीर निषेध करतो.